बारामती दौंड पुरंदरच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंवरती नाराजी व्यक्त केली आहे। सुप्रिया सुळेंसाठी छातीचा कोट करून काम केलं, पण कौतुकच नाही असं त्यांचं म्हणणं आहे। संजय राऊत यांच्या समोर शिवसैनिकांनी ही खदखद व्यक्त केली आहे। महाविकास आघाडीमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। सुषमा अंधारे यांनी या बैठकीमधली इनसाइड स्टोरी आता समोर आणली आहे। कालच्या मीटिंगमध्ये जी नाराजी व्यक्त केली ती इंदापूर बारामतीच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली, हे मी आपल्याला सांगितलं पाहिजे। आणि दौंड आणि पुरंदरच्या पण लोकांनी नाराजी व्यक्त केली, पण ती नाराजी सुप्रियाताईंबद्दलची नाराजी होती। त्यांचं असं म्हणणं होतं की इलेक्शन कालखंडामध्ये आम्ही सुप्रियाताईंसाठी छातीचा कोट करून काम केलेलं आहे, मात्र आम्हाला वाईट याचं वाटतं की सुप्रियाताईंनी आम्हाला आत्ता जशी ॲप्रिशिएट करायला पाहिजे किंवा आम्हाला ज्या पद्धतीने त्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे तसा तो प्रतिसाद आम्हाला मिळत नाही साहेब। त्यामुळे आम्ही थोडेसे नाही म्हटलं तरी हर्ट झालेलो आहोत। ही भूमिका त्यांनी राऊत साहेबांकडे मांडली। राऊत साहेबांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी त्यांना पार्लमेंटमध्ये भेटेल त्यावेळेला मी त्यांना हे सगळं सांगेन आणि त्यांना सांगेन मी, आणि गरज पडल्यास इंदापूर दौंड बारामतीचे सगळे शिवसैनिक, खासदार सुप्रियाताई आणि राऊत साहेब या सगळ्यांची एकत्रित बैठक सुद्धा लावली जाईल। यावर चर्चा झाली, ती नाराजी त्या संदर्भात। आणि याविषयी बोलण्यासाठी स्वतः खासदार सुप्रिया सुळे आपल्यासोबत आहेत। सुप्रियाताई, नाराजी व्यक्त होताना दिसतेय, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकांच्या वेळेला आम्ही सुप्रियाताईंसाठी छातीचा कोट केला, अहोरात्र काम केलं, मेहनत केली, पण आमचं कौतुकच काही तुम्ही केलं नाही। आम्ही 2-3 गेट टुगेदर ठेवले असते, पण सुषमाजी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आणि संजय राऊत साहेब या सगळ्यांकडून आमच्याकडून काहीही कमतरता झाली असेल तर मी स्वतः त्याची नैतिकतेने जबाबदारी घेईन। मी 30 तारखेला मतदारसंघात आहे। मी तुमचा फोन ठेवल्या संजय राऊत साहेबांना फोन करणार आहे, मी सुषमा अंधारे यांना फोन करणार आहे, मी दौंड, इंदापूर, बारामती नंतरच्या तिन्ही शिवसेनेच्या तालुका अध्यक्षांना फोन करणार आहे आणि आजच करून त्यांच्या मनात जे काही कटुता असेल, त्यांना वाईट वाटलं असेल, त्याच्यावर आम्ही तातडीने करेक्टिव्ह ऍक्शन आजच घेणार आहे। अगदी सुप्रियाताई, मात्र हे का झालं असावं? म्हणजे नाराजी निर्माण होईपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं का झालं असावं? काही राहून गेलंय? माहिती नाही, मला विचारावं लागेल ना, मला फीडबॅक घ्यावा लागेल, कारण का मी मतदारसंघात दर महिन्यात 15 दिवस असते। 15 दिवसात महाविकास आघाडीची मीटिंग मी प्रत्येक दौऱ्यात लावते, प्रत्येक तालुक्यात राहते। एखादा कार्यकर्ता दुखावला गेला असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून की प्रत्येक माणसाला जर दुखावला असेल तर त्याची नाराजी दूर करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे। त्याच्यामुळे ती मी तातडीने त्याच्यावर आज ऍक्शन घेणार आहे आणि जी कोणी नाराजी होतील त्यांची तातडीने आजच्या आज नाराजी दूर कशी होईल ह्याच्यासाठी कष्टांची परिकष्टा करू। पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा आघाडीत जो कोणी असेल त्याची कोणाचीही कंप्लेन येणार नाही ह्याची नैतिकतेने जबाबदारी मी घेतली पाहिजे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून। अगदी सुप्रियाताई, म्हणजे एकीकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, पालिकांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि आधीच आपण बघतोय राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, काही लोक निघून गेलेले आहेत आणि त्यावेळेला जी माणसं आपली आहेत, आपल्या सोबत आहेत, त्यांना सोबत धरून पुढे वाटचाल करावी, हे महत्त्वाचं आणि फार जबाबदारीचं वाटतंय का तुम्हाला? अर्थातच आहे, माझी नैतिकतेने जबाबदारी मी घेते, नाही तर मी तुमच्या चॅनलवर आलेच कशाला असते। मी जे कोणी दुखावलं असेल त्यांचं ऐकून, आणि मी काल पण मी सुषमाताईंशी बोलले, परवाही मी सुषमाताईंशी वेगळ्या विषयांवर बोलले, तर सुषमाताईंनी मला काल परवा सांगितलं असतं तर मी तातडीने लक्ष घातलं असतं। त्याच्यामुळे ती मीटिंग कुठे झाली आहे, कोण दुखावला गेलाय मला माहिती नाही, पण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक ज्यांनी मला मतदान केलं असेल किंवा नसेल, त्याची मदत केली असेल किंवा नसेल, प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी ही माझी आहे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून। मी त्यांची सेवक आहे आणि त्यांची सेवा करण्यासाठीच लोकांनी मला निवडून दिलंय। एखादा दुखावला गेला असेल तर तातडीने त्याच्यावर ऍक्शन घेऊन, मी करेक्टिव्ह ऍक्शन घेऊन ती व्यक्ती दुखावली जाणार नाही आणि परत अशी कंप्लेन येणार नाही, ही माझी जबाबदारी राहील। अगदी धन्यवाद सुप्रियाताई, तुम्ही बोललात यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।